श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपले आपल्यावरच उलटतात अशा वेळी काय करायचे? खूप छान विचार आहेत आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. आपण आपल्या जीवनात कित्येकदा इतरांच्या मदतीसाठी प्रयत्नशील असतो. त्यांच्या आनंदासाठी काही गोष्टी करतो, पण बऱ्याच वेळा हेच लोक आपल्यावरच उलटतात. बऱ्याच वेळा तर हा अनुभव घरच्या लोकांविषयी असतो. कधी कधी ज्या व्यक्तीसाठी आपण एखादी गोष्ट करतो ते आपल्यावरच चुकीचे आरोप करतात, आपल्याविषयी वाईट बोलतात, शिवाशाप देतात. यामुळे मनात खिन्नता, नाराजी आणि चीड निर्माण होते. असा विचार डोक्यात येतो की असं का झालं, या गोष्टीमागचं कारण आणि यावर आपण काय करू शकतो, यावर आज आपण चर्चा करूया. असं का होतं? अपेक्षाची तफावत. आपण ज्या गोष्टी चांगल्या हेतूनं करतो त्याची नेहमीच दुसऱ्यांनी दखल घ्यावी अशी आपल्याला अपेक्षा असते, परंतु प्रत्येकाचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आपण जी मदत देऊ पाहतो ती समोरच्याच्या अपेक्षाशी जुळत नसेल किंवा त्याला वाटत असेल हा माझा प्रॉब्लेममध्ये का इंटरफेअर करतोय, त्याला का माझ्या भानगडीमध्ये पडायचं आहे, म्हणजे आपण ज्या अपेक्षेने मदत करायला जातोय ते उलट होण्याची शक्यता वाढते. नंबर 2, कधी चूक संवादाची असते. कधीतरी एखादा प्रसंग असा उद्भवतो की त्यामध्ये आपल्याला आपलं मत मांडणं खूप आवश्यक वाटतं, पण आपण ज्या पद्धतीने आपले मत मांडतो ते समोरच्या व्यक्तीला चुकीचे वाटू शकतात. वादावादी किंवा कोणत्याही कठीण प्रसंगी योग्य संवाद साधणं महत्त्वाचं असतं, अन्यथा समोरची व्यक्ती आपला हेतू चुकीचा समजते आणि मग राग रुसवा वाढतो आणि त्यांना आणि तुम्हाला दोघांनाही वाटतं की आपलाच माणूस आणि आपल्यावरच आज उलटला. नंबर 3, स्वतःचा अभिमान आणि अहंकार. कधीकधी आपल्यालाच वाटतं की आपण घेत असलेले निर्णय योग्य आहेत आणि आपणच बरोबर आहोत, पण आपल्या अशा अहंकारामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे आपल्यावरच गोष्टी उलटतात. समोरचा दुखावला की तो आपल्यालाच इग्नोर करायला लागतो आणि मग आपल्याला साहजिकच वाईट वाटतं. आपल्याबरोबर असं कोण करू शकतं? नंबर 1, कुटुंबातली सदस्य. कुटुंबातील जवळच्या लोकांबरोबर आपण प्रेमानं आणि आत्मीयतेने वागत असतो, पण कधीतरी त्यांना आपल्या बोलण्याचे किंवा काही गोष्टी करण्याचे आपल्या वागण्याचे कारण पटत नाही आणि त्यामुळे त्यांचं मन दुखावलं जातं आणि विसंवाद वाढतो. नंबर 2, मित्र आणि नातेवाईक. काही मित्र किंवा नातेवाईक आपल्या विचारसरणीशी सहमत नसतात. ते आपल्यावर टीका करू शकतात किंवा आपल्या वागण्याचा उलट अर्थ लावू शकतात किंवा तुम्ही जे बोलता किंवा सांगत असतात त्याचा वेगळा अर्थ काढून वाईट वाटून घेतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला सध्या पैशाची गरज आहे मात्र तुमच्याकडे पैसा नाही, नोकरीही नाही, अशावेळी तुम्ही बिझनेसचा खूळ डोक्यात घालून कर्ज काढण्याची गोष्ट करू लागता, तर तुमचा मित्र किंवा जवळचा नातेवाईक तुम्हाला हे समजवू शकतो की सध्या नोकरी कर, पैसे कमावल्यानंतर व्यवसायाचा विचार कर. यात तुम्ही असा विचार केलात की हा माझ्यावर जळतो, याला मला पुढे जाऊ द्यायची नाही म्हणून असं म्हणतो, तर हा गैरसमजातून वितुष्ट वाढतात आणि आपल्याला वाटतं हा माझा मित्र माझ्यावरच उलटला. नंबर 3, सहकारी. कामाच्या ठिकाणी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो, त्यामुळे एखादा निर्णय आपल्या सहकाऱ्यांना मान्य नसल्यास त्याचे परिणाम आपल्यावरच उलटू शकतात. ही एक औपचारिक जागा असते, त्यामुळे या ठिकाणी सर्वांच्या कामाच्या पद्धतीनेच तुम्हाला काम करावे लागेल. याचे परिणाम काय होतात? नंबर 1, भावनिक त्रास. जेव्हा कोणी आपल्यावरच उलटला अशी भावना येते तेव्हा नैराश्य येतं. यामुळे आत्मविश्वास ढासळतो आणि भावनिक वेदना होतात. नंबर 2, विश्वासघात. जे लोक आपल्या अगदी जवळचे असतात त्यांच्या उलट प्रतिक्रियेमुळे मनात विश्वासघाताची भावना निर्माण होते आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण होतं. नंबर 3, नातेसंबंधामध्ये अंतर. जेव्हा आपल्यावरच काही गोष्टी उलटतात तेव्हा नातेसंबंधामध्ये तणाव येतो. असे प्रसंग निर्माण होतात ज्यामुळे नात्यामध्ये कटुता निर्माण होते. आपण काय करू शकतो? नंबर 1, स्वतःचं आत्मपरीक्षण करा. आपल्या वागण्यामध्ये काही चुका आहेत का हे बघा. जेव्हा असा अनुभव येतो तेव्हा शांतपणे स्वतःच्या वागणुकीचा विचार करा आणि सुधारणा
आवश्यक असल्यास त्या करा. नंबर 2, अति अपेक्षापासून दूर राहा. दुसऱ्याकडून नेहमीच कौतुक मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका. आपल्या कृतीतून मिळणारं समाधान हेच सर्वात महत्त्वाचं असतं. इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या समाधानावर लक्ष केंद्रित करा. नंबर 3, मनाच्या स्थिरतेचा अभ्यास करा. मन स्थिर ठेवणं हा अनुभवातूनच आलेला गुण असतो. इतरांच्या प्रतिक्रियावर अवलंबून न राहता स्वतःचं मानसिक संतुलन जपा. यामुळे भावनिक स्थैर्यही प्राप्त होईल. नंबर 4, शांती आणि संयमी राहा. परिस्थिती कोणतीही असली तरी संयमाने वागा. राग न करता संवाद साधून विषय सोडवण्याचा प्रयत्न करा. यामुळे अनावश्यक तणाव दूर राहतो. रिलेशन खराब होत नाहीत. आपली चूक असते का? कधीकधी आपल्यातच काही चुका असू शकतात. आपल्या विचारात अभिमान किंवा अति आत्मविश्वास येतो. आपण समोरच्यांच्या भावनांना योग्य दृष्टीने समजून घेत नाही. आपल्या नात्यामध्ये सुधारणा करण्यासाठी या चुकांवर काम करणं आवश्यक आहे. आपणच काही गोष्टी सुधारल्या तर आपल्यावरच उलटण्याची शक्यता कमी होते. मित्रांनो, जीवनात प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो. आपण ज्याचं भलं करतो त्यांनी आपली कदर करावी ही अपेक्षा ठेवणं नैसर्गिक आहे. पण तसं झालं नाही तर त्या गोष्टींना शांतपणे स्वीकारा. इतरांच्या नकारात्मक प्रतिक्रियांवर अवलंबून राहण्याऐवजी आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनातून मिळालेली ही शिकवण म्हणून पहा. आपल्या वागण्यात सुधारणा करून आपल्यावरच उलटणारे अनुभव कमी करता येतील आणि आनंदी जीवन जगता येईल. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारासह आपण भेटत असतो. तसेच जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जाते. आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर अजून उद्या भेटूया नवीन विचारासह. धन्यवाद.